गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही कर्नाटक येथे कूर्गमध्ये आलेलो आहोत आणि कूर्ग हे इंडियाचं स्कॉटलंड असं म्हटलं जातं. या ठिकाणी अनेक स्पॉट आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण आम्ही ज्या ठिकाणी थांबलोय ना, ते अतिशय बेस्ट रिसॉर्ट आहे आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुमच्या या कूर्गच्या व्हिजिटला तुम्ही या रिसॉर्टला नक्की थांबा. याचा व्ह्यू तुम्हाला मी देणारच आहे. या रिसॉर्टचं नाव कूर्ग जंगल कॅम्प रिसॉर्ट आहे. अतिशय रिझनेबल रेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मज्जा करता येणार आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आहेत आणि बॅकवॉटर जो व्ह्यू आहे यामुळे काय होतंय की या रिसॉर्टला एक मज्जा आपल्याला आणखीन छान करता येते आणि नेचरचा व्ह्यू पण तुम्हाला या ठिकाणी आनंद घेता येतो. तुमचे फोटोज व्हिडिओज तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे काढता येणार आहेत. तर मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही या रिसॉर्टला भेट द्या. सो गाईज, आता आम्ही या ठिकाणी निसर्गधामला आलेलो आहे. या ठिकाणी बोटिंगचा पण आपण आनंद घेऊ शकतो. डिअर पार्क आहे, बर्ड पार्क आहे आणि शॉपिंग सेंटर पण आहे. हे कुशलनगर आहे कूर्ग इथलं. अतिशय चांगली सिटी आहे आणि शॉपिंगसाठी पण आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करता येतं. तुम्हाला बोटिंगचा पण व्ह्यू देते. इथे तुम्हाला गाईड दिलेला आहे. या रूट मॅप प्रमाणे तुम्ही कावेरी निसर्गधामची माहिती घेऊन एन्जॉय करू शकता.
मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशी झाडी आहे, निसर्गरम्य वातावरण आणि दाट झाडीमध्ये या ठिकाणी डिअर पार्क आहे आणि ह्या डिअर पार्कमध्ये डिअर पण दिसत आहेत. तर तुम्हाला झूम करून मी दाखवणार आहे ते. तर या निसर्गधाममध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला वाव आहे, तुम्ही नक्की भेट द्या. कर्नाटक राज्यातील कूर्ग जिल्ह्यातील मडिकेरी या हिल स्टेशनमध्ये श्री ओंकारेश्वर मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराची रचना अतिशय अद्वितीय आहे. यात हिंदू मंदिर, इस्लामिक घुमट आणि गोथिक शैलीचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. मंदिराच्या मध्यभागी एक मोठा घुमट आणि 4 कोपऱ्यात 4 मिनार आहेत, ज्यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदीसारखे दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक इतिहास सांगणारा शिलालेखही आहे. मडिकेरी शहरातील एक प्रमुख आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे राजा सीट. हे एकेकाळी कोडावा राजाचे आवडते ठिकाण होते. राजा आणि त्यांच्या राण्या येथे बसून सूर्यास्त आणि सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेत असत. हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, उंच डोंगर आणि फुलांच्या बागांनी वेढलेले आहे. येथून दिसणारा सूर्यास्ताचा नजराणा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. हे ठिकाण मडिकेरी बसस्थानकापासून पश्चिमेला अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. बेंगलोर पासून याचे अंतर सुमारे 270 किलोमीटर आहे. इथे एक मनोरम संगीत कारंजे आणि टॉय ट्रेनची सुविधा देखील उपलब्ध आहे, जी विशेषतः लहान मुलांसाठी. कर्नाटकातील सुंदर कूर्गमधील हिरव्यागार जंगलात वसलेले दुबारे एलिफंट कॅम्प हे निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे. कावेरी नदीच्या किनारी असलेले हे कॅम्प पर्यटकांना हत्तीचे जवळून जीवन अनुभवण्याची संधी देते. येथे प्रशिक्षित माहुतांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक हत्तीची आंघोळ घालणे, त्यांना खाऊ घालणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात. एकेकाळी जंगलातील लाकूड वाहतुकीसाठी वापरले जाणारे हत्ती आज या कॅम्पमध्ये संवर्धन आणि पर्यटनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. कावेरी नदी पार करून बोटीने किंवा छोट्या फेऱ्याने कॅम्पमध्ये जाण्याचा अनुभवही खूप रोमांचक असतो. सभोवतालची शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गरम्य वातावरण तुमच्या प्रवासाला एक वेगळी जादू देतात. जर तुम्ही कूर्गला भेट देत असाल तर दुबारी एलिफंट कॅम्प हा अनुभव नक्कीच तुमच्या ट्रिपमधील एक अविस्मरणीय भाग ठरेल. कूर्ग हे खरंच खूप सुंदर आणि ॲडव्हेंचरनं भरलेलं ठिकाण आहे. इथली हिरवाई, धुक्याने झाकलेली डोंगर, कॉफीच्या बागा आणि प्रत्येक वळणावर मिळणारे थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस मन अगदी फ्रेश करून टाकतात. नेचर लव्ह करणाऱ्यांसाठी आणि ॲडव्हेंचर एन्जॉय करणाऱ्यांसाठी कूर्ग म्हणजे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधून युजफुल इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि कूर्गची ही सुंदर सफर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि ट्रॅव्हल लवर फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.